विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये एक ट्रेड डिस्काउंटचं क्वेश्चन बघू, एक कॅश डिस्काउंटचं घेऊ आणि मग ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट दोघी सोबत आहे असं ट्रान्झॅक्शन घेऊ. आज आपण डायरेक्ट दोघी मिक्स घेणार होतो, बट काही विद्यार्थ्यांनी मला शंका विचारली की ट्रेड डिस्काउंट त्यांना थोडंसं कन्फ्युजन होतं आहे. याच्याकरता एक ट्रेड डिस्काउंटचं, एक कॅश डिस्काउंटचं आणि मग दोघी कंबाईन घेऊ. ठीक आहे. तर बघा, आपले ट्रान्झॅक्शन जे झाले होते मागच्या वेळेला ते 12 क्वेश्चन मी सॉल्व केले होते आणि 2 तुम्हाला सॉल्व करायला मी दिले होते. बहुतेक असे काही ट्रान्झॅक्शन होते. आता आपण 15 नंबरचं ट्रान्झॅक्शन इथं बघणार आहोत. 15 नंबरचं 15 नंबरमध्ये आपण बघू. सोल्ड गुड्स टू कृष्णा of rupees 12,000, sold goods to Krishna of rupees 12,000 at the rate 2% ट्रेड डिस्काउंट. 2% ट्रेड डिस्काउंट. आता सगळ्यात महत्त्वाचा इथे एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या की डिस्काउंट कोणताही असू द्या त्याच्याने किंमत तर कमी होईलच. एवढं फायनल आहे. डिस्काउंट कोणताही असू द्या याच्याने किंमत कमी होईलच. पण लक्षात घ्या, जी किंमत आपण कमी केली ती जर ट्रेड डिस्काउंटची असेल तर एंट्रीमध्ये येत नाही, पण आता कॅश डिस्काउंट जर असेल तर एंट्रीमध्ये येते. म्हणजे ट्रेड डिस्काउंटची नोंद होत नाही तर कॅश डिस्काउंटची नोंद मात्र होते. म्हणजे ट्रेड डिस्काउंट आहे, किंमत तर 2%ने कमी होईल पण एंट्रीमध्ये डिस्काउंट दिसणार नाही. डिस्काउंटची नोंद करण्याची गरज नाही. मग आता सिंपल बघा, ह्या ट्रान्झॅक्शनची नोंद काय होईल. आपण कृष्णाला माल विकला, बरोबर आहे. कृष्णाला माल विकला म्हणजे सेल्स एक अकाउंट आलं. पहिलं अकाउंट कोणतं सापडलं आपल्याला? सोल्ड म्हणजे सेल्स, बरोबर आहे. आणि रोख विकलाय का उधार विकलाय माल? कृष्णाचं नाव आलंय, कॅश शब्द कुठे आलेला नाही आहे. म्हणजे दुसरं अकाउंट कोणतं घ्यावं लागेल? कृष्णा. 2 अकाउंट सापडले, सोल्ड्स आणि म्हणजे सेल्स आणि कृष्णा. त्यापैकी सेल्सला आपण नियम लावतो नॉमिनलचा, त्यात ते इन्कम म्हणून त्याला क्रेडिट. कृष्णाला नियम लागेल पर्सनल, इथे रिसिव्हर आहे म्हणून त्याला डेबिट. इतकं सिंपल ट्रान्झॅक्शन आहे. आता काय होईल, अमाऊंट किती रुपये येईल? मग पहिले डिस्काउंट काढावं लागेल. डिस्काउंट काढण्यासाठी 12,000 रुपयांवर 2% काढू. मग बघा, 12,000 इंटू 2/100, 2 0 कट, 2 0 कट, 120 गुणिले 2 जर केले तर 240 रुपये. हा कोणता डिस्काउंट सापडला? ट्रेड डिस्काउंट, की ज्याची नोंद होणार नाही पण लेस मात्र करावा लागेल. कितीमधून लेस करावा लागेल? 12,000मधून. मग 12,000 मायनस 240 हा झाला ट्रेड डिस्काउंट. लेस केल्यानंतर बॅलेन्स उरेल 11,760 रुपये. ही टोटल अमाऊंट. हा कोणता डिस्काउंट झाला? ट्रेड डिस्काउंट, की ज्याची नोंद होत नाही. मग नोंद फक्त किती रुपयाची होईल आता? 11,760 रुपयांची नोंद काय होईल? कृष्णा रिसिव्हर आहे, कृष्णाला डेबिट होऊन जाईल. कृष्णाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कृष्णाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट येईल 11,760. इकडे पण येईल 11,760. नॅरेशनमध्ये लिहू, बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट ॲट द रेट 2% कॅश डिस्काउंट. क्लिअर आहे. आता हेच ट्रान्झॅक्शन आपण रोखीचं घेऊ. कसं येईल बघा. रोखीचं करण्यासाठी काय करावं लागेल? कृष्णाचं नाव कट करावं लागेल. व्यवहार रोखीचा होऊन जाईल. कसं बघा, सोल्ड गुड्स
ऑफ रुपीज 12,000 ॲट द रेट 12%, सॉरी 2% आहे, 2% ट्रेड डिस्काउंट. सोल्ड गुड्स ऑफ रुपीज 12,000, 12,000चा माल विकला, 2% ट्रेड डिस्काउंटने. इथे पण तीच भानगड आहे, ट्रेड डिस्काउंट आहे म्हणजे नोंद होणार नाही, मात्र किंमत लेस करावी लागेल. आता बघा इथे माल कोणाला विकला हे सांगितलं आहे का रे? बिलकुल नाही सांगितलेलं. पहिलं अकाउंट तर कोणतं घ्यावं लागेल? सेल्स. पण माल कोणाला विकला हे सांगितलं आहे का? नाही. म्हणजे माल कसा विकला आहे? रोखीने विकलेला आहे. रोखीने विकला आहे म्हणजे पैसे जे आहेत त्यांची नोंद होईल कॅश अकाउंट म्हणून, बरोबर आहे. तर सेल्सला नियम लागेल नॉमिनलचा, क्रेडिटमध्ये घेऊ. कॅशला नियम लागेल रिअलचा, कमसिन आहे म्हणून डेबिटला घेऊ. विषय असा आहे की हे ट्रान्झॅक्शन रोखीचं कशावरून? इथे व्यक्तीचं नाव आलेलं नाही आणि कॅश पण नाही, म्हणजे व्यवहार कसा होऊन गेला? रोखीचा. दोन ऑप्शन होते, एक तर कृष्णा नाव कट करून हे व्यवहार रोखीचा होऊन गेला, किंवा इथे कृष्णा नाव ठेवून जर ट्रेड डिस्काउंटचा कॅश डिस्काउंट जर करून टाकला असता तरी हा व्यवहार रोखीचा होऊन गेला असता, कारण कॅश डिस्काउंट म्हणजे कॅश शब्द येऊन गेला. 2-3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. तर आता हा व्यवहार रोखीचा आहे. डिस्काउंटची नोंद होईल की नाही हे महत्त्वाचं आहे. डिस्काउंटची नोंद इथे पण होणार नाही, कारण डिस्काउंट कोणता आहे? पुन्हा ट्रेड डिस्काउंट आहे, नोंद होणार नाही. पुन्हा हेच डिस्काउंट येईल, 240 रुपये डिस्काउंट, 11,760 रुपयांची नोंद होईल. फक्त एंट्री बदलेल. एंट्री कृष्णाच्या ठिकाणी काय होऊन जाईल? कॅश होऊन जाईल. पैसे येतील म्हणून हे बघा इथे कॅश अकाउंटला डेबिट, पण अमाऊंट किती येईल? परत 11,760 हीच अमाऊंट येईल. टू सेल्स अकाउंट 11,760 रुपये. एंट्री बघा थोडंसं समजण्याचा प्रयत्न करा. फक्त कृष्णाच्या ठिकाणी काय नाव आलं? कॅश. हे कॅल्क्युलेशन मी काही परत लिहिलं नाही, ते सेम येणार होतं म्हणून. नॅरेशनमध्ये काय येईल? बिंग गुड्स सोल्ड ऑन कॅश ॲट द रेट 2% TD. 2% TDने आपण माल विकला. म्हणजे इथे तुमचा एक पॉईंट असा क्लिअर झाला की ट्रेड डिस्काउंट हा रोखीच्या व्यवहारात पण येऊ शकतो आणि उधारीच्या व्यवहारामध्ये पण येऊ शकतो. इथं क्लिअर झालं. आता इथे आपल्याला असं ट्रान्झॅक्शन आपण इथे बघू की इथे बघा आपण माल तर उधार विकला तर ट्रेड डिस्काउंटने, इथे रोख विकला तर ट्रेड डिस्काउंटने. आता हाच माल जर आपण कृष्णाला रोख विकला आणि कॅश डिस्काउंटने विकला तर काय नोंद होईल हे आपण ट्रान्झॅक्शन बघू. सोल्ड गुड्स ऑफ रुपीज 12,000 ॲट द रेट कॅश डिस्काउंट. हे बघा इथे मी कृष्णाचं नाव लिहिलेलं नाही आहे. कृष्णाचं नाव आलं किंवा नाही पण आलं ट्रान्झॅक्शनमध्ये तर कॅश डिस्काउंट म्हटलं म्हणजे हा व्यवहार रोखीचा होऊन गेला, म्हणून कृष्णाचं नाव मी इथे मुद्दामून नाही लिहिलं. लिहिलं पण असतं तरी व्यवहार कसा असता? रोखीचा. आता बघा अकाउंट कोणते कोणते येतील? सोल्ड गुड्स विकलाय म्हणजे नॉमिनल अकाउंटसाठी सेल्स एक येईल, क्रेडिट होऊन जाईल. माल कसा विकला रे? रोख विकलेला आहे म्हणजे कॅश अकाउंटसुद्धा घ्यावं लागेल, ज्याला रिअल अकाउंटचा नियम लागतो. डिस्काउंट कोणता आहे? कॅशचा, म्हणजे डिस्काउंटची सुद्धा नोंद होईल. नियम कोणता लागेल? नॉमिनलचा. क्लिअर इथपर्यंत? आता कॅश कम्स इन, कॅश येईल म्हणून कॅशला डेबिट. डिस्काउंट मिळेल की द्यावा लागेल हा मोठा प्रश्न आहे. माल विकला आहे आपण, माल विकला म्हणजे आपण विक्रेता आहोत तर डिस्काउंट द्यावा लागेल. डिस्काउंट दिला म्हणजे आपला खर्च, त्याला काय होऊन जाईल? डेबिट. अजून एक हिंट तुम्हाला दिली होती, ज्या बाजूला कॅश येईल त्याच बाजूला डिस्काउंट आला पाहिजे. कॅश डेबिटला म्हणजे डिस्काउंट पण डेबिटला जाईल. आता राहिला विषय अमाऊंटचा. परत तेच कॅल्क्युलेशन होईल. काय कॅल्क्युलेशन होईल? 12,000 रुपयांवर 2% काढ. 12,000 गुणिला 2/100 हे जर केलं तर 120 गुणिला 2 240 रुपये. हा कोणता डिस्काउंट आला? कॅश डिस्काउंट. डिस्काउंट कोणता पण असू दे रे, लेस मात्र करावाच लागेल. मग 12,000मधून 240 जर लेस केले तर बॅलेन्स किती उरतोय? 11,760. ही होती अमाऊंट टोटल.
आता हा डिस्काउंट कोणता आहे, कॅश डिस्काउंट, याची नोंद होईल. हा ट्रेड डिस्काउंट होता, याची नोंद झालेली नाही, याची नोंद मात्र होईल. आणि आता अमाऊंट बघा कशी येईल. मला सांगा, माल रोख विकला की उधार विकला आहे, रोख विकला आहे, म्हणजे पैसे येतील, म्हणून कॅश अकाउंटला डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. त्यानंतर सूट दिलेली आहे आपण स्वतः, तो डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. बघा आता एंट्रीमध्ये काय फरक पडला, एंट्रीमध्ये काय फरक पडला आहे तुम्हाला समजत असेल. इथे व्यवहार उधारीचा होता, कृष्णाचं नाव आलं. ट्रेड डिस्काउंट होता, डिस्काउंटची नोंद नाही झाली. इथे व्यवहार रोखीचा होता, कृष्णाच्या ठिकाणी कॅश नाव आलं. ट्रेड डिस्काउंट होता, डिस्काउंटची नोंद नाही झाली. ह्या ठिकाणी व्यवहार रोखीचा होता, डिस्काउंट पण कॅशचा होता, मग इथे डिस्काउंटची पण नोंद झाली. मग आता अमाऊंट, कॅशच्या ठिकाणी अमाऊंट येईल 11,760, डिस्काउंटच्या ठिकाणी अमाऊंट येईल 240, आणि सेल्स, माल किती रुपयाचा विकला आपण, 12,000चा. क्लिअर आहे. नॅरेशनमध्ये बिंग गुड्स सोल्ड ऑन कॅश ॲट रेट 2% कॅश डिस्काउंट, हे ट्रान्झॅक्शन तुमचं संपलं. म्हणजे बघा हे, अरे मी हे नंबर बघा 15 दिले आहेत, हे 16 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे आणि हे 17 नंबर. ठीक आहे. तर 15, 16, 17 हे 3 ट्रान्झॅक्शन आपण आत्ता घेतले. आता आपण एक ट्रान्झॅक्शन असं बघू की ज्यामध्ये ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट दोघी पण एकच ट्रान्झॅक्शनमध्ये आलेले आहेत. असं ट्रान्झॅक्शन आपल्याला बघायचं आहे. कन्फ्युजन होईल, पण एक ट्रान्झॅक्शन तुम्हाला शिकण्यासाठी सफिशियंट आत्तापुरतं आहे. बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये पण ह्याच प्रकारचे ट्रान्झॅक्शन आपल्याला घ्यायचे आहेत. ट्रान्झॅक्शन नंबर 18 नंबरचं ट्रान्झॅक्शन बघा. आता परचेस गुड्स ऑफ रुपीज 20,000 ॲट द रेट 10% ट्रेड डिस्काउंट and 10% कॅश डिस्काउंट. बघा आता सगळ्यांसाठी नवीन ट्रान्झॅक्शन आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. कन्फ्युजन झालं तर जास्त टेन्शन घेऊ नका, पुढचा व्हिडिओ पूर्ण ह्याच टाईपचा तुमचा बनणार आहे. ट्रान्झॅक्शनमध्ये आपण थोडंसं रिकॅप करून घेऊ. बघा ह्या ट्रान्झॅक्शनला आपण काय केलं होतं की माल उधारीवर विकला होता आणि ट्रेड डिस्काउंट होता. उधारीचा व्यवहार, ट्रेड डिस्काउंट. 16 नंबरमध्ये काय केलं होतं, रोखीचा व्यवहार पण ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंटची नोंद होत नाही एवढं फायनल झालं होतं. बघा इथे कुठे ट्रेड डिस्काउंटची नोंदच नाही झाली, बरोबर आहे. इथे उधारीचा व्यवहार होता म्हणून कृष्णाचं नाव आलं, इथे रोखीचा व्यवहार म्हणून कॅश नाव आलं. आता आपण काय केलं, लगेच पुढच्या ट्रान्झॅक्शनमध्ये माल तर विकला, पण रोख विकल्यावर कॅश डिस्काउंट घेतला. इथे उधार विकला, रोख विकला, ट्रेड डिस्काउंट घेतला. इथे रोख विकला आणि कॅश डिस्काउंट घेतला. इथे रोख आणि उधार दोघी विकला, डिस्काउंट ट्रेडचा घेतला. मग बाकीच्यांना प्रश्न पडेल, सर इथे रोख आणि उधार दोघी विका आणि कॅश डिस्काउंट घ्या. तर कधी पण लक्षात ठेवा, कॅश डिस्काउंट फक्त रोखीच्याच व्यवहारामध्ये आपल्याला घ्यावं लागेल, उधारीच्या व्यवहारामध्ये कॅश डिस्काउंट येत नाही. म्हणून आपण रोखीच्या व्यवहारामध्येच कॅश डिस्काउंट दाखवला. इतकं तुमचं क्लिअर झालं असेल. मग आता बघा इथे रोखीचा व्यवहार होता म्हणून कॅश अकाउंट आलं, डिस्काउंटची नोंद होईल कारण कॅश डिस्काउंट म्हणून डिस्काउंटची नोंद झाली. आता बघा हे नवीन ट्रान्झॅक्शन आपल्यासाठी बघायचं आहे. 18 नंबर, परचेस गुड्स ऑफ रुपीज 20,000 ॲट द रेट 10% ट्रेड डिस्काउंट. आपण माल खरेदी केलेला आहे, माल खरेदी केला म्हणजे एक अकाउंट फायनल झालं, परचेस. नियम कोणता लागेल, नॉमिनल. नॉमिनलमध्ये इन्कम म्हणून एक्सपेन्सेस म्हणून डेबिट. गुड्स खरेदी केल्यावर आपण त्याला डायरेक्ट परचेस म्हटल्यानंतर गुड्स खरेदी केला असेल तर आपण अकाउंट कोणतं घेतो, परचेस. नॉमिनलमध्ये खर्च म्हणून डेबिट करणार. ॲट द रेट 10% TD. मला सांगा ह्या
TDची नोंद होणार आहे का? ट्रेड डिस्काउंटची नोंद होत नाही. पण मग दिला का बरं? तर दिला का बरं? याची किंमत कमी होईल की नाही याच्यामुळे. ट्रेड डिस्काउंट जर आहे तर ट्रेड डिस्काउंट जर असेल तर नोंद होत नाही, पण टोटल अमाऊंटमधून लेस करावाच लागतो. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन साईडला करून देणार आहे. ट्रेड डिस्काउंट आहे तर नोंद तुम्हाला साईडला करावीच लागेल. आता लक्षात घ्या पुढे काय म्हटलं आहे. अँड एक मिनटं फक्त पुढे काय म्हटलं आहे. अँड 10% कॅश डिस्काउंट. बघा रे इथे ट्रेड डिस्काउंट पण आहे आणि पुन्हा कॅश डिस्काउंट पण येऊन गेला. याची नोंद मात्र होईल. दोघी डिस्काउंट सोबत आलेले आहेत, कॅश आणि ट्रेड दोघी. त्यापैकी ट्रेड डिस्काउंटची नोंद होत नाही, पण कॅश डिस्काउंटची नोंद मात्र होते. हे तुम्ही अगोदर क्लिअर करा. कॅश डिस्काउंटची नोंद होते. मग आता हा व्यवहार रोखीचा आहे की उधारीचा आहे? रोखीचा आहे. म्हणजे तुम्हाला कॅश अकाउंट एंट्री करताना घ्यावं लागेल, रिअल अकाउंटचा नियम लागेल. कॅश कम्स इन की गोज आउट. माल खरेदी केल्यावर पैसे जातील म्हणून कॅश गोज आउट, म्हणून त्याला करून टाका क्रेडिट. डिस्काउंट कॅशचा आहे म्हणून डिस्काउंटची पण नोंद तुम्हाला करावी लागेल. डिस्काउंट कॅशचा आहे म्हणून डिस्काउंटची पण आपल्याला नोंद करावी लागेल. डिस्काउंट इथं नॉमिनल अकाउंटमध्ये डिस्काउंट मिळेल की द्यावा लागेल. माल खरेदी करतोय आपण, ग्राहक आहोत. ग्राहक आहात म्हणजे डिस्काउंट तुम्हाला मिळेल, म्हणजे नोंद कुठे होईल? क्रेडिट साईडला होईल डिस्काउंटची. आता मला सांगा अमाऊंट कशी काढणार? सगळ्यात महत्त्वाचं आहे अमाऊंट कशी काढणार. सगळ्यात पहिले लक्षात घ्या नियम सांगतो. ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट तुम्ही लिहून घ्यायचं तुमच्याकडे. मी जे सांगतोय ते ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट जर दोघे सोबत आले असतील तर टोटल अमाऊंटवर अगोदर ट्रेड डिस्काउंट लेस कर. ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट दोघे सोबत आले असतील तर टोटल अमाऊंटमधून अगोदर काय करायचं? ट्रेड डिस्काउंट लेस करून जी अमाऊंट उरेल त्या अमाऊंटवर कॅश डिस्काउंट काढणे. बघा काय लिहायचं परत सांगतो. ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट एकाच व्यवहारामध्ये आले असतील तर अगोदर टोटल अमाऊंटमधून ट्रेड डिस्काउंट लेस करा. उरलेल्या अमाऊंटवर कॅश डिस्काउंट काढायचा. बहुतेकाने लिहून घेतलं असेल. आता मी तुम्हाला अमाऊंट काढून दाखवतो. डिस्काउंट कसा काढतात. ट्रेड डिस्काउंट असेल आणि कॅश डिस्काउंट दोघी सोबत असेल तर अगोदर कोणता लेस करायचा? ट्रेड डिस्काउंट लेस करायचा. 20,000 ही कोणती अमाऊंट झाली आपली? टोटल अमाऊंट झाली. 20,000 ही टोटल अमाऊंट झाली. आता काय म्हटलं आहे? 10% ट्रेड डिस्काउंट, 10% कॅश डिस्काउंट. तर पहिले कोणता डिस्काउंट काढावा लागेल? ट्रेड डिस्काउंट. मग ट्रेड डिस्काउंट तुम्हाला बघा मी ते काढून दाखवतो. कितीवर काढावं लागेल? 20,000वर. मग 20,000 रुपयांवर 10% काढा. मग कसे काढणार? 20,000 गुणिला 10 भागिला 100. 20,000 इंटू 10/100. एक झिरो कट, इथून कट. बॅलेन्स किती उरला इथे? 2,000. हा कोणता डिस्काउंट आला? ट्रेड डिस्काउंट. हा कोणता डिस्काउंट सापडला आपल्याला? ट्रेड डिस्काउंट. इतकं क्लिअर आहे? ट्रेड डिस्काउंट समजला असेल कसा काढला. 20,000वर 10%, 2,000 हा आला ट्रेड डिस्काउंट. मग बघा हा ट्रेड डिस्काउंट 2,000 इथून काय करणार? लेस. याला म्हटलं आपण ट्रेड डिस्काउंट 10%, ज्याची नोंद होणार नाही. पण लेस मात्र आपल्याला करावा लागतो. आता मला सांगा बॅलेन्स किती उरला? 18,000. इतकं क्लिअर आहे? 18,000 बॅलेन्स उरला. आता मी काय सांगितलं होतं, जर ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट दोघी सोबत आले तर आधी कोणता लेस करायचा? ट्रेड डिस्काउंट. मग 20,000मधून 2,000 अगोदर ट्रेड डिस्काउंट लेस केला आणि उरलेल्या अमाऊंटवर, म्हणजे कोणती अमाऊंट उरली आता? 18,000. उरलेल्या अमाऊंटवर कॅश डिस्काउंट काढायचा. मग आता कॅश डिस्काउंट कोणत्या अमाऊंटवर निघेल? 18,000वर. मग बघा आता 18,000 रुपयांवर 10%, 18,000 गुणिला 10 भागिला 100. 2 शून्य कट झाले. किती बॅलेन्स उरला इथे? 1,800. हा कोणता डिस्काउंट सापडला आपल्याला? कॅश डिस्काउंट सापडला. क्लिअर आहे? मग आता हा कॅश डिस्काउंट काय करायचा? ह्या अमाऊंटमधून लेस करायचा. हा 10% कॅश डिस्काउंट याची नोंद मात्र होईल. 18,000मधून 1,800 जर लेस केले तर बॅलेन्स उरेल 16,200. तर इतक्या रुपयांची कॅश आपल्याला पेड करावी
लागेल. इतक्या रुपयांचीच कॅश आपल्याला पेड करावी लागेल. आता बघा मी एंट्री करून दाखवतो. किती अकाउंट घेणार आपण? परचेस, कॅश आणि डिस्काउंट. त्यापैकी डेबिट कोणाला होणार आहे? परचेसला. बघा मग आता परचेस अकाउंट डेबिट, अमाऊंट नंतर बघू आपण. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश द्यावी लागेल म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला, आणि डिस्काउंट मिळाला म्हणून डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट पण क्रेडिटला. अमाऊंट कोणती घेणार सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट जर दोघी सोबत आले असतील तर टोटल अमाऊंटवर ट्रेड डिस्काउंट काढा, उरलेल्या अमाऊंटवर कॅश डिस्काउंट काढा. ट्रेड डिस्काउंटची नोंद होते का? नाही होत, म्हणून ह्या 2000ची नोंद होणार नाही. 2000ची नोंद होणार नाही म्हणून 20,000ची पण नोंद होणार नाही. मग उदाहरण कुठून सुरू होऊन जाईल? 18,000 पासून, आणि संपलं ट्रान्झॅक्शन. 18,000 रुपयांचा माल फक्त आपण खरेदी केला. 18,000. कॅश किती द्यावी लागली? 16,200, आणि सूट किती मिळाली? 1,800, आणि ट्रान्झॅक्शन संपलं. एकदम सिंपल आहे. 18,000 कसे घेतले? तर ट्रेड डिस्काउंटची नोंद होत नाही म्हटल्यानंतर इथे कट केलं तर ही जर नोंद होणार नाही तर 20,000ची पण नोंद होणार नाही. म्हणजे एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला दिलेली सूट होती 2,000 रुपये, तर ह्या मालाची ओरिजिनल किंमत किती झाली? फक्त 18,000. मग 18,000 पासून आपण नोंद फक्त सुरू करायची. संपलं. आणि नॅरेशन लिहून टाकू. बिंग परचेस गुड्स @10% ट्रेड डिस्काउंट अँड 10% कॅश डिस्काउंट. बघा माझ्या लक्षात आलं की बरेचसे विद्यार्थी काय करत आहेत, ह्या ज्या अमाऊंट लिहित आहेत हे तिघं एकाच साईडला लिहित आहेत, एका खाली एक लिहित आहेत. असं बिलकुल करू नका. ही डेबिट बाजू आहे, इकडची ही क्रेडिट बाजू आहे. ही डेबिट बाजू, ही क्रेडिट बाजू. तर डेबिट बाजू लिहिताना अमाऊंट इथे लिहा. म्हणजे हे कॉलम असतात बघा, असे हे कॉलम असतात. आपण कॉलम आखत नाही म्हणून तुम्ही कुठे पण अमाऊंट लिहू नका. 18,000 लिहिले की मग क्रेडिटची अमाऊंट लिहिताना इकडच्या साईडला लिहा. हे बाकी ज्यांनी चुका केल्या असेल त्यांनी हे चुका दुरुस्ती करा. ओके. आणि आता बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. इतका आन्सर आपण आज सॉल्व केले आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण सेंड करू शकतात. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या ह्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून विद्यार्थ्यांना शेअर करा. ठीक आहे.